आज आपण तांदूळची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी तांदूळची भाजी घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण हिला गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यात ही भाजी टाकून घेतलेली आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ आणि हिला थोडीशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला. ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी शिजवल्याने त्याचा तुरटपणा निघून जातो. अशा पद्धतीने छान हलवून घ्यायची. आपली भाजी शिजलेली आहे. आपण पाहूया. हे पहा, अशा पद्धतीने आपली भाजी शिजलेली आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. आता आपण ही भाजी पिळून घ्यायची आहे. ह्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही पिळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व भाजी पिळून घेऊ. आपण सर्व भाजी पिळून घेतलेली आहे. आता ही सर्व सुट्टी करून घ्यायची आहे हाताच्या साहाय्याने. अशा पद्धतीने आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. ह्याला आपल्याला हाताच्या साहाय्याने असे सर्व तिखट मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आपण त्याच्यात 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे 1 चमचा आणि लसूण टाकलेलं आहे भरपूर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. लसूण जास्त घातल्याने भाजी छान लागते. लसूण आपला गुलाबी झालेला आहे. हे पहा. ह्याच्यामध्ये आपण आता ही भाजी टाकून घ्यायची आहे. आपण सर्व भाजी टाकून घेतलेली आहे. आता हिला 2 मिनिटासाठी हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही.